खोट्या बातम्या प्रसिद्ध केल्याचा कृषी विभागाचा आरोप। रोहित ॲग्रो एजन्सी प्रकरणात तालुका कृषी अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील येवदा येथील रोहित ॲग्रो एजन्सी हे कृषी केंद्र जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी 5 जून 2026 रोजी 90 दिवसांसाठी निलंबित केलं होतं। मात्र निलंबनाच्या कालावधीपूर्वीच खतांसाठी पावत्या घेतलेल्या शेतकऱ्यांना नियमानुसार खतांचं वितरण करण्यात आलं असल्याचं स्पष्टीकरण कृषी विभागानं दिलंय। तालुका कृषी अधिकारी तथा गुण नियंत्रण अधिकारी सुरेश रामागडे यांनी सांगितलं की संबंधित कृषी केंद्रातून काही शेतकऱ्यांनी 19-20 मे 2026 रोजी युरिया 10-26-26 आणि सुपर फॉस्फेट आदी रासायनिक खतांसाठी अधिकृत पावत्या घेतल्या। त्यामुळे निलंबनाचा आदेश लागू होण्यापूर्वी झालेल्या व्यवहारांच्या आधारे संबंधित शेतकऱ्यांना खताचं वितरण करण्यात आलं। या संदर्भात काही प्रसार माध्यमे आणि प्रिंट मीडियामध्ये चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध झाल्याचा आरोप कृषी विभागानं केला। संबंधित शेतकऱ्यांकडे खत खरेदीच्या वैध पावत्या उपलब्ध असून सर्व व्यवहार नियमानुसार झाल्याचं कृषी विभागानं स्पष्ट केलं। खोट्या व अपूर्ण माहितीद्वारे बातम्या प्रसिद्ध केल्यानं कृषी विभागाची बदनामी होत असल्याचा आरोप तालुका कृषी अधिकारी सुरेश रामागडे यांनी केलाय। तसंच कोणतीही बातमी प्रसिद्ध करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत बाजू जाणून घेण्याचं आवाहन देखील त्यांनी केलंय। दरम्यान या प्रकरणामुळे परिसरात चर्चा रंगल्या असून कृषी विभागाच्या स्पष्टीकरणानंतर वस्तुस्थिती समोर आल्याचं सांगितलं जात आहे। या प्रकरणात जिल्हाधीश कृषी अधिकारी यांनी दिनांक 5/6/2000 अन्वये 90 दिवसासाठी निलंबन रासायनिक खताचा परवाना केला होता। दरम्यान त्यापूर्वी त्यांच्याकडे युरिया हा प्राप्त झाला होता। जिल्हास्तरीय भरारी पथकानं त्यांच्या समक्ष युरियाची विक्री केली, पण विक्री करत असताना काही शेतकऱ्यांनी म्हणजे खत खरेदी केल्यानंतर गोदामातून नेलं नाही। त्यामुळे ते शेतकरी कालांतराने आले आणि त्यांनी त्यांचा जो स्टॉक आहे हा स्टॉक ते घेऊन गेले। याविषयी आम्ही त्यांना कृषी सेवा केंद्राला तशा सूचना दिल्या होत्या की हा जो स्टॉक आहे हा असा शेतकऱ्यात देता येते, हा आपण रोखू शकत नाही। तो व्हिडिओ व्हायरल झाला म्हणजे नेमकं प्रकरण काय? व्हिडिओ व्हायरल झाल्याचं प्रकरण हा पत्रकारांनी कृषी सेवा केंद्राचा परवाना निलंबन असताना विक्री कशी झाली याबाबतीत हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे। परंतु त्या शेतकऱ्यांनी आधीच पावत्या फाडल्या होत्या का? हो, अगोदरच शेतकऱ्यांनी पावत्या फाडल्या होत्या। त्यामुळे तो स्टॉक आम्ही त्या कृषी सेवा केंद्राचे संचालक हा देण्यास परमिशन। तुमच्याकडे त्याच्या शेतकऱ्यांच्या काही लेखी आहेत? हो, त्या शेतकऱ्यांनी लेखी दिलेला आहे की मग आम्ही आमच्या जुन्या पावत्या होत्या आणि आम्ही आज रोजी हा स्टॉक नेत आहे, त्या बाबतीत आम्ही लिहून दिलेला आहे। त्याचा मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे त्यांनी। त्या कृषी केंद्राकडे सुद्धा त्या पावत्या आहेत का? मग त्या त्या तपासल्या का तुम्ही? हो, तपासणी केली असता त्या आहेत आणि निलंबन काळानंतर कोणताही खरेदी विक्रीचा व्यवहार झालेला नाही। कृषी केंद्र कोणतं आहे? रोहित ॲग्रो एजन्सी येवदा। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।